वळूयात पुढील बातमीकडे। महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भात लक्षवेधी माधवी नाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली आहे। समुपदेशन केंद्रांमध्ये वाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नये, त्यांना धीर मिळावा, त्यांना एक प्रकारचा कायदेशीर आधार मिळावा आणि एक मॉरल सपोर्ट मिळावा, याकरता पोलीस स्थानकाच्या आवारामध्येच समुपदेशक त्यांचा सल्ला लाभणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हिंसाग्रस्त हे केवळ महिलाच नसतात, अनेकदा छोटी बालकं असतात, कधीकधी वृद्ध देखील असतात। त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता समुपदेशकांचा जो रोल आहे, त्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची असते। महिला व बालविकास विभागांतर्गत पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये राज्यामध्ये एकूण 143 समुपदेशन केंद्रांना मान्यता देण्यात आली आणि त्यापैकी 135 समुपदेशन केंद्र हे सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत। महिला व बालविकास विभागांतर्गत ज्याबद्दल इथं सन्मान्य सदस्य महोदयांनी सुद्धा नमूद केलं, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील समुपदेशक यांना 15,000, इतर जिल्ह्यातील समुपदेशक यांना 12,000, समन्वयक यांना 25,000, तसेच समुपदेशन केंद्रास प्रशिक्षण आणि कार्यशाळेसाठी 30,000 व प्रशासकीय खर्चासाठी 13,366 इतका निधी देण्यात येतो। आपण त्यांना आता जे देतोय तो श्रमाचा त्यांचा अपमान आहे आणि त्यामुळे फक्त त्यांचंच नाही तर समाजातल्या ज्या पीडित महिला त्यांच्याकडे येत आहेत त्यांना सुद्धा न्यायापासून वंचित ठेवायचं काम आहे सभापती महोदय। आणि त्यामुळे माझी सरकारकडे ही मागणी आहे की हे प्रलंबित मानधन किंवा आता जे आपण मानधन वाढवणार आहोत ते सन्मानजनक पातळीवर वाढवून सभापती महोदय नवीन केंद्रांसाठी विशेष आर्थिक तरतूद करून या योजनेला संजीवनी देणारा असा निर्णय राज्य शासन घेणार का?